अच्छा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू फनशोर चॅनल. तर आज सकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि बॅग पॅक करून आम्ही निघालेलो आहे एका मराठी माझ्या फ्रेंडच्या वेडिंगसाठी. तर चला माझ्यासोबत, आम्ही चाललोय जळगावला फ्रॉम पुणे. लेट्स गो विथ द कार. नगरला आलेलो आहे, तिथे जोगेश्वरीला नाश्ता करायला थांबलोय. चला. कसा आहे डोसा? डोसा चांगला आहे, ठीक आहे. म्हणजे पण तुम्ही जोगेश्वरीला येऊन मिसळ घेण्यासाठी डोसा काय घेतला? काय काय त्यांच्या मेनूत स्पेशल डोसा लिहिला, मसाला डोसा, त्यामुळे हा ट्राय करावा बघतो. बट हे जोगेश्वरी मिसळ आहे. असू दे ना, तर त्यांचा स्पेशल मसाला डोसा होता, तो ट्राय करा. सदा आज काय साबुदाणा वडा का मग तुझा? उपवासामुळे मार्गशीर्ष बर, खावा मग. काय मी पण ट्राय करतो. एक लेमन टी घेतलाय आणि एक कॉफी. तर हा आहे लेमन, हा आहे टी. आपण त्याचा मिळून करूया लेमन टी. असं मिळतं काही ठिकाणी, लेमन सेपरेट, टी सेपरेट. तर बघूया टेस्ट. लेमन टी हेल्थला चांगलं असतं, त्यामुळे घेत जावं. आणि कॉफी? कॉफी बिलकुल नाही. थोडी साखर जात आहे, गोड केलं, ठीक आहे. तर जोगेश्वरी मिसळमध्ये आमचा चांगला नाश्ता झालेला आहे. मस्त चहा कॉफी घेऊन आता आम्ही निघालोय जळगावकडे. आता एक्झॅक्टली सांगायचं तर आता शनी शिंगणापूरच्या जवळ आहे आम्ही. तर अजून पुढे 5 तासाचं डिस्टन्स क्रॉस करायचं. चल, लेट्स गो. तर फायनली आम्ही 2:30 वाजता जळगावमध्ये पोहोचलो. मला एवढी भूक लागली होती की मी हॉटेलचं नाव सुद्धा विसरलो. आम्ही आलोय, कुठं आलोय? आम्ही आलोय उत्तम भोज थाळीमध्ये. हे जळगावमध्ये थाळी आहे. तर हा त्यांचा मेनू आहे. तर बघू खाऊन. चांगली छान थाळी. थाळीमध्ये काय काय दिलं? थाळीमध्ये आपल्याला गवारची भाजी, पनीरची भाजी, हे स्वीट आहे, ही वांग्याची भाजी, वरण, आमटी, कढी, छोले, बटाटा, सॅलड, ग्रीन चटणी, शिरा, पापड, पुरी, रोटी, डोसा, अजून काय वडी, हे सगळं आहे. आणि इथे नवरदेव आणि नवरीची एंट्री झाली होती या हळदीच्या समारंभासाठी. हळदीसाठी रेडी झालेला आहे ना फुल.
नकुल, आजपासून तुझे आयुष्य अजून सुंदर होणार आहे. आमच्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा. आता इथे नकुलची हळदीची विधी चालू आहे. इथे सगळीकडे पिवळ्या रंगाचा उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. मराठी परंपरेनुसार हळदी ही केवळ विधी नसून ती आरोग्य, सौख्य आणि सुखतेचं प्रतीक मानलं जातं. अच्छा. हो का? ठीक आहे इथे. हो, ठीक आहे. नकुलची हळदी चालू आहे आजला. इकडे बघा. आज सगळे आपले नातेवाईक, मित्रमंडळी, लोक सगळे नकुलला हळद लावत आहेत. मनापासून, प्रेमाने आणि भरपूर शुभेच्छांसोबत. आजपासून नकुलचं आयुष्य एका नव्या टप्प्यावर जाणार आहे. जुनी स्वप्न, नव्या जबाबदाऱ्या आणि सोबत असणारी एक नवी साथ. हे क्षण मी कॅमेऱ्यात बंद करतोय कारण हे क्षण आयुष्यात परत परत येत नाहीत आणि हीच आठवण पुढे कायम हसवणारी ठरणार आहे. तर चालू ठेवूया हा आनंदाचा सोहळा. सो वी आर रेडी नाव. आता आम्ही चाललो नकुलच्या लग्नाला. तर बेसिकली आम्ही इथे एक रूम घेतली होती. तिथे आम्ही सगळं व्यवस्थित आवरलं आहे. आता स्टे केला होता इथे. काल हळदी झाली आणि आज लग्नासाठी आम्ही रेडी होऊन आता चाललो आहे. सो ऑल सेट. चलो. आता इथे नकुलचं वैदिक पद्धतीने लग्न सुरू आहे. मंत्रोच्चार, अग्नी आणि परंपराचा हा अतिशय पवित्र सोहळा. वैदिक लग्नात प्रत्येक विधीला खोल अर्थ असतो. हे फक्त दोन व्यक्तीचे नाही तर दोन कुटुंबाचं नातं जोडणं असतं. सप्तपदीच्या प्रत्येक पावलासोबत समज, विश्वास आणि जबाबदारी अधिक दृढ होत जाते. आज नकुल आणि त्याची जीवनसाथी डिंपल एकमेकांच्या सोबत सुखदुःखात कायम उभं राहण्याचे वचन देत आहेत. या पवित्र सणी नकुलच्या नव्या आयुष्यासाठी मनापासून मंगल कामना. लक्ष्मीपदे स्वामी आता बाई ब्रह्म आता नवरीचा भाऊ नकुलची कानपिळी करत आहे. ही केवळ एक विधी नाही तर एका भावाकडून दिला जाणारा जबाबदारीचा आणि विश्वासाचा संदेश आहे. बहिणीच्या आयुष्याची जबाबदारी आज तो प्रेमाने आणि विश्वासाने नकुलकडे सोपवत आहे. वाटेकरी दुःख वाटून घे. हे वरा मी तुझ्या बरोबर
इथे नवरदेव आता हनुमानाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मंदिरात दाखल होत आहे. बल आणि श्रद्धा तसेच निष्ठेचं प्रतीक असलेल्या श्री हनुमानाचं दर्शन या नव्या आयुष्यासाठी मार्गदर्शक करो. त्यानंतर नवरदेव इथेच मंदिरात जेवण करून पुढे वरात निघतो. आणि अशा प्रकारे सगळ्या विधी, मंत्रोच्चार आणि आशीर्वादांच्या साक्षीने नकुल आणि डिंपलचा लग्न समारंभ संपन्न झाला. परंपरा, प्रेम आणि संस्कारांनी भरलेला हा क्षण दोघांच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू करेल. तर अशाच प्रकारे नवीन ब्लॉग बघण्यासाठी फनशोरला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.